मी जेव्हा लांबून दार्जिलिंगमधून कांचनजंगा पाहिलं होतं आणि आता एवढ्या जवळ आलो आहे, फॉर अ फ्यू सेकंड्स वी वर इन जस्ट ऑ. साधा सुद्धा माउंटन तो नाही आहे, हे तिथं पहिलं तो आपल्याला अलर्ट करतो. टेक्निकली खूप डिफिकल्ट माउंटन मानतात. जेव्हा समिटला पोहोचलो तेव्हा पहिल्यांदा मी या समिटला रडलो. आणि आम्ही समिट एंडला निघायच्या आधी बेस कॅम्पवरनं बघायचो ते जेट स्ट्रीम्स जे म्हणतो ना आपण, ते जेट स्ट्रीम्स दिसतात. कांचनजुंगा जगातलं तिसरं उंच आणि भारतातलं सगळ्यात उंच शिखर म्हणून ओळखलं जाणारं हे शिखर सर करणं काही सोपं काम नव्हे. फक्त जिद्दी आणि धाडसी गिर्यारोहकांचं शिखर अशी या शिखराची ख्याती आहे. सन 1856 मध्ये माउंट एव्हरेस्टची ओळख जगाला होण्यापूर्वी कांचनजुंगा हेच जगातलं सर्वात उंच शिखर मानलं जायचं. कांचनजुंगाला 5 ट्रेजर्स ऑफ स्नो अर्थात रत्नांचं शिखर असं संबोधलं जातं. कांचनजुंगाच्या 5 शिखरांमध्ये संपूर्ण जगाला प्रलयामधून वाचवू शकेल अशा संपत्तीचा वास आहे, अशी तिथल्या स्थानिक लेपच्या लोकांची श्रद्धा आहे. जगभरातून आजवर अंदाजे 6000 लोकांना एव्हरेस्टचा माथा गाठण्यात यश आलंय. परंतु कांचनजुंगा सर करणाऱ्यांची संख्या मात्र केवळ 300च्याच घरात आहे. ही तफावत या शिखरावरील जोखीमेची आणि आव्हानांची व्याप्ती दर्शवते. 1953 मध्ये सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केलं. त्या मोहिमेचे नेते जॉन हंट यांना कांचनजुंगा सर करण्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले होते, Those who climb Kanchenjunga will achieve the greatest feat of mountaineering, for it combines in its defense climbing problems and objective dangers of a higher order than Everest. या शिखरावर तिरंगा फडकवणाऱ्या पहिल्या भारतीय संघाचे नेते होते कर्नल नरेंद्र कुमार. कर्नल कुमार आणि त्यांच्या संघानं 1977 मध्ये हा मानाचा तुरा भारताच्या शेर्पेचात रोवला. त्यांच्या संघातून मेजर प्रेमचंद आणि एन.डी. शेर्पा शिखर गाठण्यात यशस्वी झाले. तेव्हापासून फारशा मोहिमा या शिखरावर यशस्वी होऊ शकल्या नाहीत. सन 2019 मध्ये मात्र गिरीप्रेमीनं हा इतिहास बदलला. गिरीप्रेमींच्या 10 गिर्यारोहकांनी भारताच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावलाय आणि नवा इतिहास घडवलाय. तर यशस्वी शिखर चढाई करणारी ही भारतातली पहिली नागरी मोहीम ठरली आहे. पण याची सुरुवात 2012 मध्येच झाली होती, ज्यावेळी पुणे स्थित गिरीप्रेमीनं एव्हरेस्ट गाठण्याचा पराक्रम पार पाडला. कृष्णा, तू आणि कोण? ओके ओके, काँग्रेस. हॅलो, नीट खाली ये. एव्हरेस्ट हे खूप मोठं, मी म्हटलं तसं स्वप्न होतं की सामान्य माणसांनी असामान्य काहीतरी करून दाखवायचं, आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर गिरीप्रेमीची पुढची जर्नी सुरू झाली. गिरीप्रेमीनं 2012 मध्ये एव्हरेस्ट, 2013 मध्ये लोत्से, 2014 मध्ये मकालू, 2016 मध्ये चोयू आणि धौलागिरी, तर 2017 मध्ये मनासलू या शिखरांच्या माथ्यापर्यंत मजल मारली. आणि आता आणखी खडतर आव्हान पेलायला गिरीप्रेमी आतुर होते. कांचनजुंगा हे खरंच एक अतिशय डिफिकल्ट पीक आहे, आणि डिफिकल्ट यासाठी कारण खूप रिमोटमध्ये येते. विषय डोक्यामध्ये 2017 पासून सुरू झाला. ज्यावेळेस आम्ही माउंट मनासलू वर्ल्डमधलं 8th हायेस्ट पीक क्लाइंब केलं, त्यानंतर कांचनजुंगाची वेध लागली आणि 2017 पासून तयारी सुरू झाली. अशा मोठ्या मोहिमांना गरज असते भक्कम पाठबळाची. त्याच दृष्टीनं गिरीप्रेमीनं ही मोहीम समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं. मोहिमेच्या 1 वर्ष आधीच 2018 साली शेर्पा तेन्झिंग नॉर्गे यांचे सुपुत्र जामलिंग नॉर्गे यांच्या हस्ते या मोहिमेची अधिकृत उद्घोषणा करण्यात आली. I wish them all the luck, the team all the luck, train hard and like my father said, one step at a time. दार्जिलिंग स्थित हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचे तत्कालीन व्हाईस प्रिन्सिपल विंग कमांडर देवीदत्त पांडा, 24 वेळा एव्हरेस्ट समिट करणारे कामेरिता शेर्पा आणि 14 अष्टहजारी शिखरं सर करणारी पहिली नेपाळी व्यक्ती
मेंगमा शेर्पा या दिग्गजांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या. आज जे टॉपचे ब्रँड आहेत डाऊन सूटचे, त्याची आजची किंमत 85,000पासून 1,20,000 रुपयापर्यंत आहे. एका सूटची किंमत. त्यांनी मला सांगितलं जगातले टॉपचे नॉर्थ फेस, माउंटन आर्वेड आणि कैलास, तुम्हाला जो ब्रँड पाहिजे 10 डाऊन सूट मी या मोहिमेला देणार, असे आमचे मित्र मेंगमा शेर्पा. कांचनजुंगावर निघालेल्या सह्याद्रीच्या मावळ्यांना भगवा ध्वज प्रदान करण्याचा समारंभ शिवनेरी किल्ल्यावर शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2019 रोजी पार पडला. तर श्री विजय पुसाळकर यांनी भारताचा तिरंगा देऊन मोहिमेला शुभेच्छा दिल्या. मोहीम निघण्यापूर्वी एका कार्यक्रमात कर्नल नरेंद्र कुमारांचे आशीर्वादही या मोहिमेला लाभले. कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी कर्नल कुमार मामांना म्हणाले, की उमेश, मी काल प्रोग्राममध्ये सांगितलं नाही, पण ॲज अ लीडर म्हणून मला एक चुटपुट मनाला राहिली कायमची. ती म्हणजे आमच्या मोहिमेमध्ये मी एक मेंबर आमचा गमावला होता. तर तू एक लक्षात ठेव म्हणले मामांना, की मोहीम तुमची सक्सेसफुल होईल यात विश्वास मला गॅरंटी आहे, पण सगळेच्या सगळे मेंबर सुखरूप घरी आले पाहिजेत, ह्याच्यावर पूर्ण लक्ष द्या आणि ते 100% पाळा. हा कर्नल कुमार यांचा गिरीप्रेमीबद्दलचा विश्वास तर होताच, परंतु त्याचबरोबर कांचनजुंगाच्या भेदकतेची चेतावणी सुद्धा होती. आणि हा सगळा विचार करून आम्ही जेव्हा रेकी करायला गेलो होतो 1 वर्ष आधी 2018मध्ये, तेव्हा आम्ही असं ठरवलं की इथे जर का यायचं असेल आणि यशस्वी मोहीम करायची असेल तर आपल्याला मोठा संघ घेऊन येणं भाग आहे. गिरीप्रेमीच्या परंपरेनुसार संघामध्ये काही नवीन सदस्य सुद्धा होते. जितेंद्र गवारे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर या नव्या दमाच्या खेळाडूंसोबत यापूर्वी 8,000 मीटरच्या वरची शिखरं सर केलेले 7 अनुभवी गिर्यारोहक देखील होते. भारत आणि नेपाळ या देशांच्या सीमेवर वसलेलं हे शिखर कांचनजुंगा नॅशनल पार्कच्या अगदी मधोमध असून जवळपास 125 हिमनद्यांनी घेरलेलं आहे. तसंच तिस्ता आणि इतर काही प्रमुख नद्याही इथूनच उगम पावतात. मोहीम निघण्याचा दिवस उजाडला. गेले जवळ 1.5 वर्षभर ज्या क्षणाची वाट आपण सगळेजण बघत होतो, तो क्षण आता जवळ आलेला आहे. नेहमीप्रमाणेच सगळ्या गिर्यारोहकांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार त्यांना सोडायला आणि आशीर्वाद द्यायला आले होते. पुढचे 2-2.5 महिने घरापासून दूर असावं लागणाऱ्या या चमूतील प्रत्येकासाठीच हा भावुक क्षण होता. नमस्ते महिला तथा सर्जन ब्रेन एअरलाइन्स को 1 एप्रिल रोजी संघ काठमांडूत दाखल झाला. काठमांडू हे हिमालयातील गिर्यारोहणासाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. बऱ्याचदा गिर्यारोहक इथं मोहिमेचं अद्ययावत साहित्य खरेदी करतात. इथल्या वास्तव्यात गिरीप्रेमीच्या टीमनं नेपाळमधल्या भारतीय दूतावासाला भेट दिली. 2 चीजें, एक तो आपका नाम बहुत अच्छा है क्लब का, गिरी प्रेमी. महाराष्ट्र में लोगों को माउंटेनियरिंग से कुछ अधिक शौक है, बट देयर इज अ थ्रिल टू इट, देयर इज अ पैशन टू इट, देयर इज आल्सो एडवेंचर. Anybody who gets set foot on the summit, somewhere along the line has got to be, sort of said, boss, well done. बहुत ही अच्छा, fantastic. Look, I'm so thrilled and happy. I want to wish you all the best and you. इंडियन एम्बेसीला रिपोर्ट करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर कधी काही इमर्जन्सी आली आणि काही मदत लागली तर इंडियन एम्बेसीकडनं ताबडतोब हालचाली केल्या जातात. त्यामुळे हा सपोर्ट भारतीय मोहिमांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पशुपतीनाथ मंदिर नेपाळमधलं एक पवित्र आणि आस्थेचं ठिकाण. सगळ्यांनी पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी प्रार्थना केली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संघ काठमांडूहून भद्रपूरला रवाना झाला. इथून पुढचा 2 दिवसांचा प्रवास बसनं करून हापूखोला या ठिकाणापर्यंत पोचावं लागणार होतं. हापूखोलापासून अर्ध्या तासावर असताना अचानक बस थांबली.
आता आम्ही हापूघोला या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि आज आमच्या एक्सपिडिशनची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हापूघोला असं मॅपवरती पण सापडणारं ठिकाण नाही आहे कुठे. मी आज बसनी येत होतो आणि मध्ये लँडस्लाईड झाल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे मोठा लँडस्लाईड झाला होता आणि रस्ता सगळा गेलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये दुसरा काही ऑप्शन उरला नाही. 3 जीप्स आम्ही बोलवू शकलो आणि तिथून पुढे जीपनी हे सामान लोड फेरी करून आम्हाला इथे आणावं लागलं. एकच हॉटेल गावामध्ये आहे आणि त्या हॉटेलमध्ये आता आपल्याला जागा करून तिथेच आजचा मुक्काम करायचा आहे. दुसऱ्या दिवशी संघाचा हापूखोलापासून बेस कॅम्पच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. हापूखोलावरून खेबांग, शेर्पा विलेज, लासे भंजन, तोरोंगदेन असा सुमारे 60 किलोमीटरचा ट्रेक करत सर्वजण छेरामला पोचले. कांचनजुंगा शिखराप्रमाणे त्याचा बेस कॅम्प देखील इतका दुर्गम ठिकाणी वसला आहे की सहसा इथं चढाईसाठी येणारे गिर्यारोहक छेरामवरून हेलिकॉप्टरनं बेस कॅम्पला जातात. परंतु अक्लमटायझेशन व्हायला म्हणजेच अति उंचीवरील वातावरणाशी शरीर समरस होण्यासाठी चालत गेलेलं कधीही उत्तम असतं. त्यामुळे गिरीप्रेमीच्या संघानं हा खडतर ट्रेक करायचं ठरवलं. ज्यावेळेस आम्ही लोकांना सांगतो मी कांचनजंगा चढलो, मी एव्हरेस्ट चढलो, तर लोकांचा प्रश्न असतो की याच्यातून काय मिळालं सोसायटीला. ही कांचनजुंगा मोहीम चढाईपुरतीच मर्यादित न ठेवता गिरीप्रेमीनं या मोहिमेला इको मोहिमेची जोड द्यायचं ठरवलं. गिरीप्रेमीने आयोजित केलेली यावर्षीची कांचनजंगा इको एक्सपिडिशन याचा मी समन्वय म्हणून मी काम केलं. शास्त्रीय अभ्यास या ठिकाणी बिलकुलच झालेला दिसत नाही आणि त्यामुळे आमचा जो प्रयत्न होता की ज्याच्यामध्ये साधारण 2000 मीटरपासून ते 8000 मीटरपर्यंत जे असलेले जे वेगवेगळे दगडाचे नमुने, मातीचे नमुने, त्या ठिकाणी असलेले ग्लेशियल लेक्सच्या सेडिमेंटचे नमुने, आल्गी, फंजा या प्रकारचे नमुने घेऊन ते पुण्या आणि पुण्याबाहेरचे संस्था जसे पुण्यामधले आगरकर इन्स्टिट्यूट असेल, प्राज इन्स्टिट्यूट असेल, IITM आहे, त्याचबरोबर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद आहे, त्याचबरोबर वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी देहरादून, त्या संस्थांसाठी त्यांच्यासाठी लागणारे जे वेगवेगळे अभ्यासाचे नमुने हे आम्ही आणले आणि ते नुसतेच न आणतात त्या ठिकाणी त्याचे जिओ टॅगिंग करून त्याचा अभ्यास आता चालू आहे. ज्याच्यावर आता थोडंसं भविष्यामध्ये काही रिसर्च होईल आणि त्याच्यातनं काही चांगली माहिती आपल्यासमोर येऊ शकते. छेरामवरून रामेचे आणि तिथून पुढे यालुंग ग्लेशियरमधून ट्रेक करत असताना पहिल्यांदा संघाला कांचनजुंगाचं दर्शन झालं. एक्साइटमेंट तर असतेच की आता पहिल्यांदा आपण पीक बघितलंय, बट आता आफ्टर डुईंग सो मेनी एक्सपिडिशन्स म्हणजे मी डायरेक्टली सर्चिंग मोडमध्ये जातो की अरे आता आपला रूट कसा असेल. माउंटन दिसला आणि त्याचा रूट दिसला ना, ते आपण सायकोलॉजिकली प्रिपेअर करायला लागतो स्वतःला आणि तो माउंटन आत्मसात करत असतो थोडक्यात. आपण कुठलं जेव्हा पीक बघता तेव्हा असं वाटतं की आपण सोडू शकू का, हा एक थॉट असतो मनात. आकाशाला गवसणी घालणाऱ्या कांचनजुंगाचं दर्शन घेऊन आणि त्याला अभिवादन करून सर्वांनी पुढं पाऊल टाकलं. रामेचे ते बेस कॅम्प हा पल्ला खूप लांबचा असल्यानं मध्ये एक इंटरमिडिएट कॅम्प लावणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण कॅम्प हिमवृष्टीनं झाकलेला होता. आजची मोमेंट बेस कॅम्पला जाण्याचा आमचा प्लॅन आहे, परंतु आता आम्ही ठरवू, कारण बऱ्याच जणांकडे स्नो शूज नाहीत आणि काही जणांकडे स्नो शूज आहेत. त्याच्यावरून आम्ही कॉल घेऊयात की पुढे जायचं मोमेंट करायची की आज इथे थांबायचं. स्नो शूज नसले तरी संघानं पुढं जात राहण्याचा निर्णय घेतला. तासाभरातच सगळ्यांचे बूट ओले झाले. तसंच हिमवृष्टीचा जोर देखील वाढतच चालला होता. खूप निगेटिव्हिटी आणि असं आपण डिसिजन चुकला तर नाही ना असं डोक्यात सारखं येत होतं की आपण मागे फिरायला पाहिजे होतं आणि मग परत यायला पाहिजे होतं. म्हणजे मी काहीच बोलू शकत नव्हतं, फक्त डोक्यात एवढंच होतं की आता बेस कॅम्पला पोचायचं. तब्बल 10 तासांच्या अथक पायपिटीनंतर सगळेजण बेस कॅम्पला अखेर येऊन पोहोचले. ये इम्पोर्टेंट है ना, ये बाकी का सामान इधर रहेगा तो कोई प्रॉब्लम नहीं.
दुसऱ्या दिवशी मामाही छेरामवरून आवश्यक साहित्य घेऊन बेस कॅम्पला आले. आता मोहिमेच्या पुढील वाटचालीचं नियोजन करायला टीम तंबूत बसली होती आणि तेवढ्यात बाहेरून कसला तरी स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. ठपकन आवाज आला आणि आवाज ते एअर प्रेशर येतं ना. आम्ही टेंटमध्ये होतो. सगळे शेर्पा इकडे तिकडे बघायला लागले, सगळे क्लाइंबर बघायला लागले आणि नंतर मग खड्ड्यात असा तो टेंट होता. त्यावेळेस कळालं की अरे काहीतरी इथं घडले. झालं असं होतं की बेसिकली एक शेर्पा होता ज्यांनी त्याची सॅक ठेवली होती, त्याच्यात 2-3 ऑक्सिजन सिलेंडर होते. नेमकं त्या दिवशी पूर्ण दिवसभर ऊन होतं. ते सगळीकडे बंद असल्यामुळे त्याला व्हेंटिलेशन पण नव्हतं. टेंट बंद केल्यामुळे टेंटच्या आतलं टेम्परेचर वाढत गेलं आणि तो बंद असल्यामुळे त्याचा फायनली ब्लास्ट झाला. असं काही घडलं की एक अपशकून झाला का, किंवा आता सुरुवातीलाच असं झालं तर पुढे काय होणार, अशी कुजबूज सगळी वाढायला लागली. तर मोहिमेचा दुसरा दिवस आहे आणि त्यावेळी शेर्पांमध्ये कुठंतरी अस्थिर येणं मला ते नको होतं आणि मी तो खूप वेगळ्या पद्धतीने तो सगळा प्रसंग हाताळला. ते शेर्पाला शांत केलं. शेर्पांच्या कॅलेंडरप्रमाणे चांगला दिवस पाहून बेस कॅम्पवरची पूजा सागर संगीत पार पडली. ही पूजा या पर्वत देवतेची असते आणि पुढील चढाईसाठी पर्वताची साथ आणि आशीर्वाद मिळावेत अशी सर्वजण मनोमन प्रार्थना करतात. सगळ्या गिर्यारोहण साहित्याची देखील पूजा केली जाते आणि प्रसाद म्हणून चक्क बिस्किट, चॉकलेट आणि कोल्ड्रिंक्स ठेवले जातात. पूजा झाल्यावर सगळे गिर्यारोहक चढाईसाठी सज्ज होऊ लागतात. हिमालयातील सर्वच मोहिमांमध्ये शिखर चढाईपूर्वी रोटेशन करणं खूप महत्वाचं असतं. इथं दिवसा तापमान तब्बल 40 अंशांपर्यंत जातं, तर रात्री हेच तापमान उणे 30 अंशांपर्यंत घसरतं. याचबरोबर जसजशी पर्वताची उंची वाढत जाते तसतसं हवेतील प्राणवायूचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे ॲक्लमटायझेशनच्या दृष्टीनं ही चढाई उतराई अतिशय गरजेची ठरते. पहिल्या रोटेशनमध्ये गिरीप्रेमीचा संघ कॅम्प 1च्या अलीकडे सुमारे 6000 मीटर पर्यंत जाऊन परत येणार होता. या मार्गात सुरुवातीपासूनच तांत्रिक चढाईला सुरुवात झाली. वाटेत काही ठिकाणी अवघड टप्प्यातून जावं लागलं. सुमारे 3 तास चालल्यावर एका ठिकाणाहून सर्वांनी परत फिरायचं ठरवलं. इथून समोर पुढचा मार्ग दिसत होता. समोर दिसणारं अजस्त्र हँगिंग ग्लेशियर पाहून सर्वांच्या पोटात गोळा आल्याखेरीज राहिला नाही. बेस कॅम्प म्हणजे महिना 1.5 महिन्यासाठी घरच असतं आणि सर्व गिर्यारोहक आणि शेर्पा म्हणजे त्या घरातील कुटुंबीयच. शेर्पा हे हिमालयातील मूळ रहिवासी. नाम पासंग शेर्पा है. मैं कंचनजंगा एक्सपीडिशन 8 बार आ चुका हूँ. 5 बार समिट है, 6 बार के लिए मामा के साथ गिरी प्रेमी की टीम के साथ जा रहा हूँ. मेरा नाम पेमा चिरंग शेर्पा. मैं 96 से माउंटेन कर रहा हूँ और अभी मैंने एवरेज 6 बार चढ़ा, नीचे 1 बार. अभी शायद मौसम अच्छा होगा तो फिर शायद हमारा का ग्रुप इस पूरा सक्सेस होने का कोशिश में अभी समिट का तैयारी में बैठा सब लोग. मेरा नाम छेजी नुरबू शेर्पा. उसका नाम है फुरबा शेर्पा, मेरा सेकंड ब्रदर. उसका नाम है तेंजिंग शेर्पा. ये ऑल्सो क्लाइंबिंग शेर्पा है. ये सबसे छोटा कांचो भाई है. हम चारों भाई रेल ब्रदर से एक ही फादर एक मदर का है ना. हम एक ही खून है. अभी हमें रिकॉर्ड के लिए अभी ट्राई कर रहा हूँ. हम ट्राई करेगा. हम अभी ये साल हम चारों भाई एक साथ क्लाइंबिंग कर रहा हूँ कंचनजंगा.
ग्रीन बुश में भी हमारा ग्रिड प्रीमियर कटिंग से पूरा सपोर्ट कर रहा है अभी। शेर्पा हे कोणत्याही मोहिमेचा कणाच असतात. कांचनजुंगासारखी मोहीम त्यांच्याशिवाय यशस्वी होणं हे दुराप असतंच. गिरीप्रेमी आणि शेर्पांचं नातं देखील अनेक वर्षांपासूनचं. त्यामुळे गिरीप्रेमी सुद्धा शेर्पांना आपल्या संघातील सदस्य असल्याप्रमाणे वागवतात. आणि मग शेर्पा देखील गिरीप्रेमींच्या गिर्यारोहकांना जीव लावतात. मोहिमेचा कोक फिंजू शेर्पा याचा वाढदिवस संघानं छेरामध्ये असताना साजरा केला होता. वर्षातला बराचसा काळ शेर्पा पर्वतावर असतात. अशा वेळेला वाढदिवस साजरा होणं कठीणच, पण हा वाढदिवस फिंजू आणि सगळ्या शेर्पांसाठी संस्मरणीय ठरला. आता बेस कॅम्पला असताना रुपेश खोपडेच्या वाढदिवशी फिंजूंनी आवर्जून केक बनवला. सगळ्यांनी आनंदात रुपेशचा वाढदिवस साजरा केला. बेस कॅम्पवर गिरीप्रेमी सोबत अजूनही काही संघ होते, परंतु गिरीप्रेमींचा संघ त्यात सर्वात मोठा होता. त्यामुळे या वर्षीच्या संपूर्ण कांचनजुंगा चढाईचं नेतृत्व ओघानंच गिरीप्रेमीकडे अर्थात मामांकडे आलं. त्यामुळे गिरीप्रेमीच्या कॅम्पमध्ये रोज देशोदेशीचे गिर्यारोहक येऊन मामांशी चढाईविषयीची चर्चा आणि पुढील नियोजन करत. गिरीप्रेमीच्या संघात सुमित मांदळे हा डॉक्टर सुद्धा होता. संघामध्ये पूर्ण वेळ डॉक्टर असणं ही खूपच जमेची बाब असते. त्यामुळे ही बातमी कळल्यावर सुमितकडे गिर्यारोहकांची गर्दी व्हायला लागली. डॉक्टरकडून रोज तपासून घेतल्यावर मिळणारी मानसिक खात्री गिर्यारोहकांसाठी अमूल्य ठरत होती. वाढत्या गर्दीचा सुमितवर ताण पडू नये यासाठी खास मेडिकल टेंट आणि त्याच्या वेळा ठरवण्यात आल्या. सुमितकडून देण्यात येणारा ज्येष्ठ मत सुद्धा बघता बघता सगळ्या बेस कॅम्पमध्ये इतका प्रसिद्ध झाला की तो खाण्यासाठी गिर्यारोहक दिवसातून 2-3 वेळा सुमितला भेटायला लागले. शेवटी थोडासा ज्येष्ठ मत संघासाठी बाजूला काढून ठेवण्याची वेळ सुमितवर आली. आता संघ दुसऱ्या रोटेशनसाठी निघाला. या फेरीमध्ये संघाला कॅम्प 2 वर मुक्काम करून कॅम्प 3 गाठून परत यायचं होतं. स्नो स्लोप पार करून आता संघाला हँगिंग ग्लेशियर मधून जायचं होतं. हँगिंग ग्लेशियर म्हणजे कधीही पडू शकतं अशा अंगावर कललेल्या बर्फाच्या अजस्त्र भिंती. 2 भिंतींच्या मधून जाणारी वाट. सर्वजण निशब्द होते. केवळ छातीची धडधड आणि श्वासांचे आवाज इतकेच काय ते ऐकू येत होते. हा टप्पा पार केल्यावर संघाला एका शिडीच्या सहाय्यानं हिमभेग म्हणजेच क्रेवास पार करावी लागली. काही अंतर चालल्यावर सर्वजण कॅम्प 1 ला पोहोचले. यानंतर संघाचा खरा कस लागणार होता. त्याचं कारण म्हणजे कॅम्प 2 च्या मार्गावर असलेला रॉक फॉलचा परिसर. कोणतीही पूर्वसूचना न देता खाली कोसळणारे दगडगोटे यापूर्वी अनेक मोहिमांच्या अपयशाचं कारण ठरले आहे. अखेर या दिव्यातून पार होऊन संघानं 6400 मीटरवर वसलेला कॅम्प 2 गाठला.
सकाळी उठून कॅम्प 3 गाठण्यासाठी सर्वजण चालू लागले. परंतु गेले 2-3 दिवस झालेल्या हिमवृष्टीमुळे काही अंतर चालल्यावर पुढचे दोर बर्फाखाली गाडले गेले होते. त्यामुळे 6800 मीटर पर्यंत जाऊन सर्वजण कॅम्प 2 ला परतले. ही रोटेशन संपवून बेस कॅम्पला पोहोचताच सर्वांसाठी एक अनोखं सरप्राईज वाट पाहत होतं. मोहिमेचे पुण्यातील समन्वयक चंदन चव्हाण यांनी एक अनोखी कल्पना पुण्याच्या बैठकीत मांडली. सर्व सदस्यांच्या कुटुंबियांना मोहिमेवर असणाऱ्या संघासाठी पत्र लिहायला सांगितले. आज बाबू सगळ्यांच्या घरनं पत्र घेऊन आला आहे. पहिलं पत्र. आजच्या इंटरनेटच्या डिजिटल युगात या पत्रांचं किती महत्व असू शकतं याची त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती. गिरीप्रेमीच्या अध्यक्षा श्रीमती उषप्रभा पागे इको मोहिमेत सहभागी झालेल्या इको ट्रेकर्सच्या तुकडीबरोबर छेरामपर्यंत आल्या होत्या. त्यांच्या चमूतील डॉक्टर यास्मिन मिर्झा ही पत्र घेऊन हेलिकॉप्टरनं बेस कॅम्पला आल्या होत्या. It feels funny to write a letter for you. प्रिय प्रसाद यास पत्र लिहिण्यास कारण की विश्वास बसत नाही की बाबांनी तुला पत्र लिहिण्यास 32 वर्षे उजाडायला लागली. मागे मेसेज आहे. बेस्ट ऑफ लक बाबू, डू युअर बेस्ट. I have never done it before. I think by the time this reaches you, you will be on the base camp of Kanchenjunga. तू इकडची काळजी करू नकोस. आम्ही सर्वजण इकडे ठीक आहोत. तू फक्त तुझी काळजी घे आणि शांतपणे सुरक्षितरित्या चढाई करून सुखरूपपणे खाली ये. Did you see what Kavya draw for you? Kavya's version. In that drawing you have already summited Mount Kanchenjunga and have returned to Pune. And you and Kavya are enjoying flying a kite. I will say to my all friends that my father has submitted Mount Kanchenjunga from Ishan. This time even Ishan is also behaving properly. Sometimes when he see that I am sad, I don't know how he come to know. He sit beside me and ask what happened. इकडे कोणतीही काळजी करू नको. पूर्ण फोकस तुझ्या जवळ आलेल्या स्वप्नावर ठेव. माझ्यासाठी शिखरावरून एक छोटा खडा आणावास ही माझी इच्छा आहे. तसेच तुला आणि तुमच्या सर्व टीमला शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा कळावे. I miss you a lot. Come back home soon. I pray you from your coming. आपल्या विजयी आगमनाची वाट पाहत आहोत. तुझा बाबा. उषाताईंनी पाठवली आहे. 2 आहेत आपल्या सगळ्या टीम मेंबरसाठी आहे आणि एक मामांसाठी आहे. उमेश, तुझे काम क्लाइंबर मेंबर्सपेक्षाही जास्त अवघड आहे, पण आम्हा सर्वांना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जे धाडसी असतात, निस्वार्थी असतात, त्यांच्या पुढे ध्येय असते, त्यांना ईश्वर बळ देतो, रक्षण करतो. तू करशील ते योग्यच असेल. उषप्रभा पागे. आणि दुसरी आपल्या सर्वांसाठी आहे टीम मेंबर्स. माझ्या धाडसी मुलांनो, पूर्ण प्रयत्न करा. तुम्हाला समर्थ नेतृत्व लाभलेले आहे. खात्री आहे की तुम्ही फाजील आत्मविश्वास दाखवणार नाही. योग्य तेच धाडस करा हा विश्वास आहे. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. यशस्वी होऊन सुखरूप परत या. महाराष्ट्र तुमची वाट पाहतो आहे. उषप्रभा पागे. कुठल्याही मोहिमेचं यश हे अखेर हवामानावर अवलंबून असतं आणि 8000 मीटर उंचीवर तर वारे ताशी 150 ते 180 किलोमीटर या वेगानं वाहत असतात. या वाऱ्यांना जेट स्ट्रीम्स असं म्हणतात. जेट स्ट्रीम हा त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, कारण असे 2 ते 3 दिवसच मिळतात की ज्या त्याच्यामध्ये त्या जेट स्ट्रीमचा प्रभाव त्या माउंटनवर खूप कमी असतो आणि चढाईसाठी ती अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते. त्याला नॉर्मली आपण वेदर विंडो म्हणतो.
सर्वजण चांगल्या हवामानाची प्रतीक्षा करत असतानाच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फणी चक्रीवादळ आलं आणि बेस कॅम्पवरही त्याचे परिणाम दिसले. आत्ता बेस कॅम्पवरती आहोत. काल दुपारपासून आणि आज दिवसभर जवळपास 1 फुटाचा स्नोफॉल झालेला आहे. टेम्परेचर जवळपास -10च्या आसपास असेल. अजूनही स्नोफॉल चालू आहे. दुसऱ्या दिवशी सारा बेस कॅम्प बर्फात जणू गाडला गेला होता. ऊन पडल्यावर सर्वजण बर्फाचे थर हलवण्याच्या कामात जुंपले. त्यातच कृष्णानं स्नोमॅन बनवायला घेतला आणि बघता बघता त्याचं रूपांतर स्नो फाईट खेळण्यात झालं. दावादाई करारा जवाब मिलेगा. उंच शिखरांच्या दुर्गम आणि शुष्क भागात स्वतःच्या कुटुंबापासून बरेच दिवस दूर असणाऱ्या या पर्वतावरच्या मावळ्यांसाठी असे हलके क्षण चेहऱ्यावर हसू आणणारे ठरतात. एके दिवशी सकाळी बेस कॅम्पवर शेर्पा टीमपैकी एका शेर्पाची बायको घरी प्रचंड आजारी आहे आणि त्यांना दवाखान्यात नेणं अत्यावश्यक आहे असं समजलं. बेस कॅम्पच्या सर्व संघांची तातडीनं बैठक बोलावली गेली. And this is the team spirit of Kanchenjunga Expedition 2019. सगळ्यांनी एकत्र येऊन 1,44,300 नेपाळी रुपये देऊन लगेचच हेलिकॉप्टरनं काठमांडूला रवाना केलं. चढाईच्या नियोजनांसाठी वारंवार बैठका होत होत्या. मामा आणि शेर्पा मिळून समिट अटेम्प्टचं नियोजन करत होते. अखेर 11 मे 2019 रोजी समिटला निघायचं असं ठरलं. अखेरच्या चढाईसाठी बेस कॅम्प सोडल्यावर स्नो स्लोप, हँगिंग ग्लेशियर, रॉकफॉल पॅच हे टप्पे पार करून सर्वजण कॅम्प 2 ला पोहोचले. दुपारी हवामान बदलून अचानक हिमवृष्टी सुरू झाली आणि टेंटच्या आत थांबून वाट बघण्यापलीकडे संघाकडे काहीच पर्याय उरला नाही. दुसऱ्या दिवशी कॅम्प 3च्या दिशेनं निघायचं ठरलं होतं. भूषणनं बेस कॅम्पवर मामांना वॉकी टॉकीवरून परिस्थिती कळवली आणि मामांनी हवामानाचा अंदाज घेऊन 1 रात्र मुक्काम वाढवण्याचा निर्णय दिला. 13 मे रोजी हवामान अनुकूल होताच संघानं 7,100 मीटरवर वसलेल्या कॅम्प 3च्या दिशेनं कूच केलं. कॅम्प 2 ते कॅम्प 3 च्या रूटवर जवळपास 200 ते 300 मीटर रोप काल परवाच्या स्नोफॉलने गाडला गेल्यामुळे आम्हाला विदाऊट रोपच क्लाइंब करावं लागतं आहे. जवळपास 65-70चा अँगल आहे. This is Camp 3
Hola Andrés. Hello. Un saludo de Chile. कॅम्प 3 वर मुक्काम करून 14 मेच्या सकाळी सर्वजण कॅम्प 4 कडे रवाना झाले. आता सर्वांना कृत्रिम प्राणवायूच्या आधारानं एक एक पाऊल टाकावं लागत होतं. या मार्गात त्यांना एका आईस वॉलला सामोरं जायचं होतं. पण बेस कॅम्पवर असताना केलेल्या आईस क्लाइम्बिंगच्या सरावामुळे आव्हानाची ही बर्फाची भिंत सुद्धा गिरीप्रेमी सहज पार करू शकले. दुपारी 12च्या सुमाराला संघानं 7400 मीटर्सवर वसलेला कॅम्प 4 गाठला. दुपारी 2 वाजता रूट ओपनिंग टीमकडून समिटपर्यंतचा मार्ग खुला झाला असल्याची बातमी कॅम्प 4 ला कळली आणि आता शेवटचा टप्पा अगदी नजरेत दिसू लागला. याच टप्प्यातून असंख्य गिर्यारोहक आजवर परत फिरले होते, तर काहींनी आपले प्राणही इथं गमावले होते. कॅम्प 4 ते माथा हे अंतर गाठून पुन्हा कॅम्प 4 वर पोचायला आजवर संघांना 24 ते 30 तास लागल्याचं यापूर्वी सगळ्यांनी ऐकलं होतं. कांचनजुंगाच्या या कठीण आव्हानाची तयारी करण्यासाठी गिरीप्रेमीच्या मदतीला धावून आला तो सह्याद्री. सह्याद्रीमध्ये केलेल्या मोहिमांनी आणि सरावानं टीम हिमालयातल्या आव्हानांसाठी सज्ज झाली होती. अशाच एका सरावासाठी संघानं कात्रज, सिंहगड, राजगड, तोरणा असा सलग 24 ते 27 तासांचा ट्रेक न थांबता पूर्ण केला होता. ही मानसिक तयारी आणि आत्मविश्वास कॅम्प 4 ते समिट हा टप्पा पूर्ण करण्यासाठी खूप मोलाचा ठरणार होता. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांनी कॅम्प 4 सोडला. तिथं असणाऱ्या इतर परदेशी गिर्यारोहकांपैकी चिलीच्या रॉड्रिगोनं मात्र थोडं उशिरा निघायचं ठरवलं. घोंगावत्या वाऱ्यात आणि कडाक्याच्या थंडीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक गिर्यारोहक आपली सगळी शक्ती पणाला लावत होता. हे टॉर्चच्या प्रकाशात माथ्याच्या दिशेनं चढाई सुरू होती. वाटेत अनेक ठिकाणी रॉक क्लाइम्बिंगही करावं लागलं. कुठेही थोडीशी जरी चूक झाली, हात अथवा पाय घसरला की थेट मृत्यू ठरलेला होता. सर्वजण पूर्ण रात्रभर चालत होते, परंतु सर्वांनी आजवर ऐकलेलं ठिकाण ओम मोराल, जिथून माथा केवळ 2 तासांवर होता, ते अजूनही नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं. तो ओम मोराल जो भाग आहे हे साधारण समिटच्या खाली ओम मोराल पशी तुम्ही जेव्हा पोचाल तेव्हा समिट तुमच्या आटोक्यात आलं असेल, हे मी सगळ्यांना सांगितलं. पण ओम मोराल पण आपल्याला पहाटे 6 पर्यंत पोचलंच पाहिजे, अशा पद्धतीने चढाई करा असं एक आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं. अखेर पहाटे 3च्या सुमाराला सर्वजण ओम मोरालपाशी पोहोचले आणि इथून सुरू झाला कदाचित आजवरच्या सर्वांच्या गिर्यारोहण आयुष्यातील सगळ्यात खडतर प्रवास. इथून पुढं प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. कुठेही पाय घसरला किंवा दोरावरचा हात सुटला की थेट कित्येक हजार फूट खाली पडून मृत्यूच. 15 मे 2019 सकाळी 5:30. गिरीप्रेमीच्या सर्वच्या सर्व 10 शिलेदारांनी कांचनजुंगाचा माथा गाठला. सगळेजण वरती पोहोचले. गिरीप्रेमी अख्खी टीम 100%. आणि भारताचा तिरंगा भारतातील सर्वोच्च शिखरावर डौलानं फडकला. आनंद माळी, आशिष माळी, विवेक शिंदे, रुपेश खोपडे, डॉक्टर सुमित मांडळे, भूषण हर्षे, किरण साळस्तेकर, जितेंद्र गवारे, प्रसाद जोशी आणि कृष्णा ढोकले यांनी माथा गाठला होता. समिटवर काही काळ थांबून
लांबवर दिसणारं एव्हरेस्ट, लोत्से आणि मकालूचं दर्शन घेऊन मंडळी परत कॅम्प 4 कडे निघाली. 22 ते 24 तास सलग ट्रेक करून सगळेच दमले होते. सायंकाळी 5 ला शेवटचा सदस्य सुखरूप पोचल्यावर काही क्षणातच कॅम्प 4 वर सर्वजण झोपी गेले. रात्री 11च्या सुमारास एका शेर्पानं सुमितला झोपेतून उठवलं. गिरीप्रेमीनंतर काही वेळानं समिटवरून खाली येणाऱ्या एका बंगाली गिर्यारोहकाला खाली उतरताना खूप उशीर झाला होता आणि प्राणवायूचा साठा संपल्यानं तो मरणाशी झुंजत होता. त्याला तातडीनं मदतीची गरज होती. सुमितला त्याची सगळी ऊर्जा वापरून थकवा बाजूला सारून त्या गिर्यारोहकाच्या मदतीला धावून जावं लागलं. प्रसाद त्याच वेळी जितेंद्रही ऑक्सिजन सिलेंडर घेऊन त्या गिर्यारोहकाच्या मदतीला धावला. पहाटे हवामानामुळे कॅम्प 4 ला हेली रेस्क्यू शक्य नसल्यामुळे त्याला कॅम्प 2 पर्यंत आणण्यात आलं आणि तिथून त्याला हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्यात आलं. पण रात्री मोक्याच्या क्षणी सुमितनं केलेल्या मदतीमुळे तो गिर्यारोहक पुढे बचावू शकला. मे रोजी संध्याकाळी गिरीप्रेमीचे एक शिखरवीर बेस कॅम्पला पोहोचले. सगळेच प्रचंड थकले होते, पण एक अतिशय खडतर कामगिरी पार पाडल्याचा आनंद आणि अभिमान सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. दूर दूर या 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 जानते Three cheers for Giripremi Kanchenjunga success. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! यशाचं शिखर गाठलेल्या या संघाचं पुण्यात परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आलं. पर्वत हा मानवासाठी सर्वात प्रतिकूल आणि भेदक ठिकाण ठरू शकतो आणि मृत्यूशी सामना होणं ही कोणत्याही पर्वतावरची अटळ शक्यता असते. पण योग्य ते प्रशिक्षण, नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर हेच पर्वत अविस्मरणीय आनंदाचा ठेवाही देतात, याचा अनुभव गिरीप्रेमीच्या मोहिमेनं घेतला. कांचनजुंगा हे बर्फाच्या 5 खजिन्यांचा शिखर म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच की काय, गिरीप्रेमीला देखील या शिखरावर विविध विक्रमांच्या रूपानं नवा खजिनाच गवसला. एकाच संघातील 10 गिर्यारोहकांनी एकाच वेळी कांचनजुंगाचा माथा गाठण्याची घटना कांचनजुंगाच्या इतिहासात प्रथमच घडली. 4 सख्या शेर्पा भावांनी एकाच वेळी कांचनजुंगा समिट केल्याची घटनाही या मोहिमेत घडली. नेता म्हणून सलग 7 अष्टहजारी शिखरांवर नागरी मोहिमा यशस्वीपणे पार पाडणारे उमेश झिरपे म्हणजेच मामा हे पहिलेच भारतीय ठरले. गिरीप्रेमीचा पासांग शेर्पा 6 वेळा कांचनजुंगा शिखर चढणारा जगातला पहिला व्यक्ती ठरला आणि इको मोहिमेमध्ये जमा केलेल्या नमुन्यांवर संशोधन होऊन त्या भागाच्या माहितीत आणि विज्ञानात भर घालणारी ही पहिलीच मोहीम ठरली. कांचनजुंगाचा हा खजिना म्हणजे गिरीप्रेमीच्या गिर्यारोहण प्रवासातील एक अनमोल ठेवाच आहे. यानंतर गिरीप्रेमीच्या अनेक मोहिमा आयोजित होतील, अनेक विक्रमही घडतील, परंतु ही मोहीम मात्र सर्वांच्या आठवणीत कायमच ताजी राहील.